बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार जोपर्यंत थांबत नाही तोवर भारत बांगलादेश क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी हिंदू राष्ट्र समन्वयक समितीने केली आहे। आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असताना बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने आयोजित करणं हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे। जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत भारत बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वयक समितीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे। याविषयीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं तहसीलदार दिनेश पारगे यांना देण्यात आलं। यावेळी हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे अधिवक्ता रमेश पाटील, अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, शिवकुमार काकी, शिवप्रसाद मामड्याल, बालाजी म्हणता, विजय श्रीराम, हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे आदींची उपस्थिती होती अशी माहिती हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे राजन बुणगे यांनी दिली है। जब तक बांग्लादेश में हिंदू पूरी तरह से सुरक्षित नहीं हो जाते तब तक भारत और बांग्लादेश के बीच सभी क्रिकेट मैच और बांग्लादेशी कलाकारों के सभी कार्यक्रम तुरंत रद्द किए जाए। बांग्लादेश में हिंदुओं पर हमले, लूटपाट, मंदिरों पर हमले, मूर्तियों को तोड़ना और महिलाओं पर अत्याचार को रोकने के लिए बांग्लादेश सरकार को कड़ी चेतावनी दी जाए और बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचारों को ध्यान में रखते हुए उन्हें सुरक्षित स्थानों पर भेजा जाए और उन्हें तुरंत सुरक्षा प्रदान की जाए। बांग्लादेश सरकार से हिंदुओं को तत्काल मुआवजा देने की मांग की जाए। तो ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।